पुण्यातल्या या घटनेनंतर महाराष्ट्रातली बस स्थानकं सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि याच अनुषंगाने कोल्हापूरच्या बस स्थानकावरती सुरक्षा रक्षक आहेत का याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। पुण्यामधल्या बसस्थानकावर जी गंभीर घटना घडली याच्यानंतर महाराष्ट्रातील बसस्थानकं महिलांसाठी सुरक्षित आहेत का हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कोल्हापूरच्या बसस्थानकावरती आपण आहोत आणि कोल्हापूरच्या बसस्थानकावरची काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेतोय। इथले जे सुरक्षा रक्षक आहेत ते या ठिकाणी कोण जर प्रवासी झोपला असेल किंवा बराच वेळ एकाच ठिकाणी थांबून असेल तर त्यांना हटकण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय। आपल्यासोबत काही तरुण आहेत, मला सांगा पुण्यातली घटना आहे ती घडलेली अतिशय वाईट घटना घडली। महाराष्ट्रातील बसस्थानकं महिलांसाठी सुरक्षित वाटतात का? वाटते ती, पण त्यांनी करावं सुरक्षित, अजून पण करावं। आता अत्याचार व्हायला लागले ते म्हणल्यावर केलंच पाहिजे, त्यामुळं केलं पाहिजे। तुला काय नेमकं वाटतंय, महाराष्ट्रातील बसस्थानकं सध्याच्या घडीला सुरक्षित आहेत का? आता तर सुरक्षित म्हणजे आता जी घटना घडल्या पुण्यात त्यावरून तर वाटते की सुरक्षित म्हणजे गरज आहे म्हणून। रात्रीच्या वेळी प्रवास केलाय तुम्ही कधी? नाही केला, पण माणसाला करावाच लागतो, महिलांना त्यांच्यासाठी सुरक्षित पाहिजेच। तर काही महिला या ठिकाणी प्रवास करत असतात, मात्र जी पुण्याच्या बसस्थानकावरची घटना घडली तशी घटना कुठेही घडू नये, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे असं देखील महिलांचं या ठिकाणी म्हणणं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।